श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत आपल्याला श्रावण महिना हा साजरा करायचा आहे. आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात, पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण जाणून घेऊया या श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण कसे करायचे. आणि या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करणे, आणि तेही एका दिवसामध्ये. बघा, श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसेच 3 किंवा 7 किंवा 15 दिवसात पण पारायण कसे करावे, अगदी सगळे नियम अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे त्याला असतातच असतात, आणि याच दुःख संकटांतून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे, यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे. बघा, शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत, आणि या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरे आहेत, त्या समस्यांची उत्तरे आहेत, ती मिळू लागतात. आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजेच सकाळी, जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी वेळ आहे, ती आहे संध्याकाळी प्रदोषकाळ. म्हणजेच काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना, त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला निषिद्ध काळ जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळा आहे, आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. हा काळ म्हणजेच काय तर संध्याकाळी. बघा, आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल तरीसुद्धा चालतं, किंवा ज्यांनी उपवास केला नाही आहे श्रावणी सोमवारचा त्यांनीही सुद्धा याची इच्छा असेल तर तेही हे पारायण करू शकतात. काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवायचा, जो काही स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती हा ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा तेवत राहील याची काळजी देखील घ्यायची आहे. आणि सुरुवातीला संकल्प देखील करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचायला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन हे करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृत एक पारायण करतो असं म्हणू शकतो. म्हणून एकूण 15 अध्याय वाचून झाले की पूर्ण एक पारायण झालं. मग ते पारायण झाल्यानंतर ती पोथी परत जिथे जागेवर ठेवायची, परत काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाच्या दूध, साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि तुम्ही उपवासाचे काही बनवले असेल
आणि तेही तुम्ही उष्टे जर केले नसेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य हा दाखवला तरी चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. प्रथम गणपतीची व नंतर शंकराची आरती करायची आहे. त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक पारायण करू शकता आणि 2 करायचे असतील तर सकाळी 1 संध्याकाळी 1 असं देखील करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं तर खूप उत्तम. कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही, तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण. पण बघा, जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर आपले फराळ जे काही पदार्थ आहेत फराळाचे ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे तर ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपास केला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवला आहे का नाही, तर हेच उद्यापन आहे. विशेष असं काही वेगळं कोणतंही उद्यापन करायची गरज नाही, तुम्हाला नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातला 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि मी तुमच्यासाठी 11वा अध्याय याचा व्हिडिओमध्ये देखील या चॅनलवर अपलोड केलेला आहे. कारण या सेवेचा लाभ सर्वांना मिळावा. ज्यांना वेळ नाही, त्यांना वाचता येत नाही किंवा त्यांच्याकडे हा ग्रंथ नाही तर सर्वांसाठी हा व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. तसेच याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तसेच श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्याला घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळ तरी अवश्य करावे. शिवलीलामृत या ग्रंथाचे तुम्ही 7 दिवसाचे पारायण देखील करू शकता, 3 दिवसाचे पारायण देखील करू शकता किंवा 1 दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता. श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचे पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचे 1 दिवसाचं पारायण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्यासारखेच तुम्ही भाग्यवान असाल. यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्ही जर शक्य झालं तर 4ही श्रावणी सोमवार तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करा. पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या 2 सोमवारी तुम्ही पारायण करू शकता. हेही शक्य नसेल तर यापैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 1 दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये संपूर्ण 15 अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करून तुम्हाला तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं नाही. आता बऱ्याच जणांना काही बसण्याचा प्रॉब्लेम आहे, खाली बसणं शक्य होत नाही, तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हे 15 दिवस पारायण कसं करावं, तर रोज एक अध्याय पठण करावं. अर्थात 15 दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे म्हणजे ते 15 दिवस पारायण म्हणजे 15 दिवस चालणार आहे. खंड पडायचा नाही. मासिक पाळीच्या तारखेच्या हिशोबाने तुम्हाला हे पारायण तुम्ही सुरू करू शकता. आता जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण केले तर रोज 2-2 या पद्धतीने, कारण शिवलीलामृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत. जर तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण केले तर 7 दिवसामध्ये तुमचं पारायण होतं. किंवा 3 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 4 अध्याय या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. त्याचप्रमाणे 1 दिवशी पारायण पण श्रावणी सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. आता या दिवशी नियम काय आहेत तेही थोडक्यात जाणून घेऊयात. तर या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे कपडे, आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही आहे. तसेच सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विषयच येत नाही. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे.
या दिवशी आपण घरचं खा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, म्हणजे परान्न घेऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाही आहेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा, खीर असेल, रताळी वगैरे आहेत ते करून उपवासासाठी बनवू शकता. तसेच मीठ न घातलेले म्हणजे चाळणी खावे, कोणतेही फळे खाऊ शकता. तसेच भगर म्हणजेच वरई ही उपवासाला सोमवारच्या अजिबात चालत नाही किंवा कोणत्याही शंकराच्या उपवासाला वरई ही चालत नाही. बघा, आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकराची कृपा देखील आपल्याला मिळावी. आपण जर काही पाप केलं असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी. काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात, अगदी संतान प्राप्तीमध्ये, मग आता संसारिक अडचणीसुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत पारायण केलं जातं. तर निसंकोचपणे नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एकतरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही तुमच्या वस्तूमध्ये नक्की करा अशी मी अपेक्षा करते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे व ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या देखील हातून या सेवेचा लाभ व्हावा ही विनंती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामीचंद चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.